नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म कोणताही कोर्स असेल, तुम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशन निश्चित केलेलं आहे, कॅप राऊंड थ्रू त्या कॉलेजमध्ये फ्रीज करून ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे. मात्र आता कदाचित असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं असतं, मग पुढच्या कॅप राऊंडमध्ये त्यांना बी फार्मला प्रवेश मिळतो. किंवा अनेक विद्यार्थी असतात ज्यांना नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरती BHMS BAMS किंवा मग MBBSला कुठे बाहेर जर ॲडमिशन घेत असतील, अशा परिस्थितीमध्ये घेतलेला प्रवेश तुम्हाला रद्द करता येतो का? तो कधीपर्यंत ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करू शकता आणि तुम्हाला किती फी मागे मिळू शकते, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर आपण बोलणार आहोत. तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? सगळ्यात पहिला खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रवेश रद्द हा कधीपर्यंत करू शकता, तर फायनल मेरिट लिस्ट एक जी बनत असते त्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला किमान त्याच्या आधी 3 दिवस करा. कारण काय आहे, त्या कॉलेजेसला इतर प्रोसेस करायला वेळ लागत असतो. तर इथे तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवरती आलात तर कॅप राऊंडचं शेड्यूल दिलेलं आहे. इथे बघू शकता कॅप राऊंडचं वेळापत्रक आहे आणि ज्यावेळेस चौथा कॅप राऊंड संपतो त्याच्या खाली इन्स्टिट्यूट लेवलचं पण दिलेलं आहे आणि तिथेच खाली त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की ॲडमिशन तुम्ही कधीपर्यंत रद्द करू शकता. रूलनुसार तुम्ही कधीपर्यंत ॲडमिशन कॅन्सल करू शकता. तर या ठिकाणी आत्ता सध्या सुरू असलेल्या वेळापत्रकानुसार साधारणपणे 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जर काही प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते करता येतं. पण त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते ॲडमिशन कॅन्सलेशनची प्रोसेस असते ती तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून करायची असते. विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमधून कॅन्सल ॲडमिशन असं करता येतं. ती रिक्वेस्ट त्या संबंधित कॉलेजला जाते आणि ही सगळी प्रोसेस जरी यांनी 15 तारीख सांगितली असली तरी देखील तुम्ही या ठिकाणी 15 तारीख सांगितली असली तरी त्याच्या अगोदरच तुमचा निर्णय झाला तर बेस्ट राहतं. कारण इतर ज्या प्रोसेस आहेत त्यासाठी त्या कॉलेजला देखील वेळ मिळत असतो आणि ती तुमची जी सीट व्हॅकंट होत असते ती त्यांना त्या ठिकाणी भरता येऊ शकते. ओके, त्यामुळे त्या कॉलेजचं पण नुकसान होत नाही, ती राहिलेली व्हॅकंट सीट त्यांना भरता येऊ शकते. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे ॲडमिशन ज्यावेळेस तुम्ही कॅन्सल करता, ती दिलेली लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर जर कॅन्सल केलं तुम्ही किंवा त्या डेडलाईनपर्यंत कॅन्सल केलं तर तुमचे फक्त 1000 रुपये कट करून घ्यायचे आहेत आणि बाकीची उरलेली सगळी फी जी काही तुम्ही भरली असेल ती तुम्हाला रिटर्न करतात. अर्थात ती फी लगेच त्या दिवशी तुम्हाला मिळू शकत नाही, कारण थोड्या ज्या टेक्निकल प्रोसेस आहेत अकाउंटमधून ट्रान्सफर करणं किंवा ह्या गोष्टी 3-4 दिवस किंवा जो काही त्या कॉलेज पॉलिसीनुसार जेवढ्या दिवसात ते तुम्हाला रिटर्न करतात तेवढ्या मुदतीत ते तुम्हाला ती फी रिटर्न करू शकतात. आणि तुमचे जे डॉक्युमेंट जमा करून घेतलेले ते लगेच 1-2 दिवसात किंवा त्याच दिवसात तुम्हाला परत केले जाऊ शकतात. ओके, अर्थात यासाठी तुम्हाला पोलाइटली त्या कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्ही का ते प्रवेश रद्द करता हे सांगणं गरजेचं आहे आणि तो कधीपर्यंत कॅन्सल करता येतो. इथं जी तारीख दिली आहे, आता समजा मी यावर्षी 2025-26 अकॅडमिक इयरचा व्हिडिओ बनवतोय तर त्यामध्ये ही तारीख दिलेली आहे 15. असंच तुमचं डिप्लोमाच्या बाबतीत डिप्लोमाच्या वेबसाईटवरती लास्ट डेट दिलेली आहे. जी लास्ट डेट आहे त्या दिवशी किंवा त्याच्या ॲटलिस्ट थोडे दिवस आधी तुम्ही या प्रोसेसला लागणं गरजेचं आहे. ओके, कारण बरेच जण असतात की पॅरलली मग BHMS BAMS MBBS कुठेतरी बाहेर फिजिओथेरपी इतर ठिकाणी ॲडमिशन घेत असतात. सो त्यामुळं हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ती गोष्ट लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. हो, ॲडमिशन कॅन्सल करता येतं का? करता येतं, फक्त त्यासाठी एक डेडलाईन असते, त्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे. कॅन्डिडेटला त्याच्या लॉग इनमधून कॅन्सल ॲडमिशन हा ऑप्शन असतो. शिवाय कॉलेजच्या लॉग इनमध्ये पण ॲडमिशन कॅन्सल किंवा त्यांना जी रिक्वेस्ट दिलेली आहे ती टॅब असते, तिथून ते प्रोसेस करतात. ओके, तुम्हाला दुसरीकडे कुठे ॲडमिशन मिळालं असेल तर त्याचं जे काही तुमच्याकडं लेटर असेल ह्या गोष्टी दाखवून ती प्रोसेस करू शकता. अर्थात बरेच विद्यार्थी आता इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड आहे त्यामध्ये पण पार्टिसिपेट केल्यावरती एखाद्या कॉलेजला नंबर लागला असेल तरी देखील तुम्हाला अगोदरच्या कॉलेजचा प्रवेश रद्द करता येऊ शकतो. आता ते इन्स्टिट्यूट लेवल राऊंड त्यानंतर तो विद्यार्थ्याच्याच लॉग इनमध्ये त्याला भरता येणार आहे ती प्रोसेस जी आहे. आणि त्यानंतर पण काही जागा व्हॅकंट राहत असतात ज्याला काही जण स्पॉट राऊंड म्हणतात, तर ती कशी प्रोसेस असणार आहे यावरती एक सविस्तर व्हिडिओ लवकरच मी बनवेन. होपसो हे ॲडमिशन कॅन्सल करता येतं का त्याबाबतचा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे, होपसो तुम्हाला तो मार्गदर्शक ठरला असेल. ही माहिती आवडली असल्यास सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणखीन एक डाऊट अनेकांना असतो की सेकंड इयरला किंवा पुढे कॉलेज चेंज करता येतं का,
तर कॉलेज चेंज करता येतं, पण त्यासाठी ते कॉलेज सेम युनिव्हर्सिटीमध्ये असणं, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे तिथे देखील व्हॅकंट सीट असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही कॉलेजकडून तुम्हाला NOC मिळणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि तुमचं कॉलेज तुम्हाला तुमचा प्रवेश कॅन्सल करायला तयार आहे. NOC त्या बाबतीत तुमच्या ॲडमिशन रद्दच्या बाबतीत किंवा कॉलेज चेंजच्या बाबतीत त्यांचं काहीही ऑब्जेक्शन नाही आहे. म्हणजे दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेत आहे, म्हणजे सेकंड इयरला कॉलेज चेंज करत असाल तर हे कॉलेज चेंज प्रोसेस सेकंड इयरला करता येते. याबाबतला जो व्हिडिओ आहे ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो देखील तुम्हाला पाहायचा असेल तर पाहून घ्या. आता इथेच थांबतो, व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे. धन्यवाद, थँक्यू.